संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या संत परंपरेला वंदन, परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन आणि आपण सर्व उपस्थित श्रोत्यांच्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात. खरं तर डॉक्टर काका बोलणार होते, त्यामुळे आपण एवढे सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, पण तुमचा भ्रमनिराश झाला सगळा. कारण पुरणपोळी खायची असताना पिठलं खायला लागावं असा योग आपल्यास आला. पण असो, गोड मानून घ्या, त्याला काही इलाज नाही. कदाचित पांडुरंगाची इच्छा असेल अशी. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारेन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली 288 क्रमांकाची ओवी. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारेन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. जो मला अनन्य भावानं शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारेन मी जन्म मरण, मी त्याचं जन्म मरणाचं दुःख दूर करतो. या लागी शरणागता शरण मीच ऐकू. म्हणून या जगात शरण येण्यास फक्त मीच एक योग्य आहे. मी सोडून अन्य कोणालाही शरण जाऊ नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला. म्हणजेच तुम्हाला आणि मला आपल्याला ही गोष्ट सांगितली की तुम्ही काय करा, फक्त मला एकट्यालाच शरण या. तर या ओवीला एक अनुबंध चतुष्ट लागतो. अनुबंध चतुष्ट म्हणजे काय? ह्याचा या ओवीचा विचार करण्याचा अधिकारी कोण आहे? तर तुम्ही आम्ही सगळी संसारी माणसं या ओवीचा विचार करण्याचे अधिकारी आहोत. म्हणजे ज्यानं शरणागतीचं साधन स्वीकारलंय, जो भगवंताला शरण जायला तयार आहे, असा संसारी माणूस या ओवीचा अधिकारी आहे. याच्यात सांगितलेले मुख्य विषय कोणता आहे? तर अनन्य भावानं भगवंताला शरण जाणं हा यातला मुख्य विषय आहे. मी जर अनन्य भावानं भगवंताला शरण गेलो तर त्याचं फळ काय मिळेल ते त्या ओवीतच सांगितलंय. तयाचे निवारेन मी जन्ममरण, मी त्याचं जन्ममरणाची परंपरा दूर करीन. ही जन्ममरण परंपरा दूर करणं याला शास्त्रात जन्माभावरूप मोक्ष म्हणतात. जन्माभावरूप मोक्ष म्हणजे काय? जन्माचा अभाव होऊन जाणं. जेव्हा जन्माचा अभाव होऊन जातो तेव्हा मरणाचाही आपोआपच काय होतो? अभाव होतो. मरावं का लागतं? जन्माला आल्यामुळं. जन्मावं का लागतं? मरण आल्यामुळं. मग ही परंपरा कशानं दूर होते? तर भगवंताला किंवा श्री गुरूंना अनन्य भावानं शरण गेलं की तर ते आपली जन्ममरण परंपरा काय करतात? दूर करतात. आता जन्ममरण परंपरा दूर करणं ह्यालाच दुसरा अर्थ जन्माभावरूप मोक्ष. म्हणजे मोक्ष शब्दाची ही नकारात्मक व्याख्या आहे. मोक्ष म्हणजे आनंद, ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. आणि मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरा दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर महाराज. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. कोण म्हणाले? तुकाराम महाराज. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, नाथ महाराज. म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन संत आनंदाची भाषा बोलतात. मोक्ष म्हणजे आनंद, ही मोक्षाची सकारात्मक व्याख्या आहे. आणि मोक्ष म्हणजे जन्ममरण परंपरा दूर करणं ही मोक्षाची नकारात्मक व्याख्या आहे. डॉक्टर साहेब याला मोक्षाचा साईड इफेक्ट म्हणतात. काय म्हणायचं त्याला? साईड इफेक्ट. म्हणजे आपण औषध घेतलं की औषधानं रोग बरा होतो, पण पित्त वाढतं, हा त्याचा साईड इफेक्ट होतो. एखादं औषध डॉक्टरांनी दिलेलं असतं, त्यानं मूळ दोष असतो, मूळ आजार असतो, तो बरा होतो, पण त्याचा दुसरा दुष्परिणाम काय होतो? त्याच्याच इतर परिणाम होणारा काय आहे? पित्त वाढतं किंवा आणखी काहीतरी दुसरा त्रास सुरू होतो. आता हा एक साईड इफेक्ट आहे, जन्ममरण परंपरा दूर होणे. मग आता जन्ममरण परंपरा दूर होणं हे काय फक्त ग्रंथातच सांगितलंय असं नाही. तुम्ही आम्ही ज्या आरत्या म्हणतो त्या आरतीत सुद्धा सांगितलंय, पण अशा लक्ष देऊन आरत्या म्हणत नाही. दत्त येऊनी या उभा ठाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला. म्हणा पुढं, जन्म मरणाचा फेरा चुकविला. आणि आज गुरुवार आहे ना. दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी, अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी. म्हणा पुढं, वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे याचा अर्थ आपण ज्या आरत्या म्हणतो त्या आरतीत सुद्धा जन्ममरण परंपरा दूर व्हावी अशी मागणी केलेली आहे. याचा अर्थ असा, मी म्हटलं ह्याला की ही नकारात्मक व्याख्या आहे. नकारात्मक का? तर तुमचं माझं जन्माला येण्याचं काम झालेलंच आहे. आता जन्म नको म्हणता येत नाही. हातातून एकदा बाण सुटलाय म्हणजे तो पुढे जाऊन कुठंतरी लागणार आहे. आता जन्माला येण्याचं काम झालंय तर पुढचं एक काम करावं लागेल. ज्ञानदेव म्हणतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचा सोहळा, ना म्हणू नये धनंजया जियापरी. एकदा ह्या शरीराच्या गावाला आपण आलो म्हणजे जन्माला आलो की पुढचा एक मरणाचा सोहळा काय करावा लागतो? करावाच लागतो. आणि आपल्या जीवनात सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची. मी वाघाला भीत नाही, सिंहाला भीत नाही, पण भीतो कशाला? मरणाला. त्यातल्या त्यात 25व्या वर्षी अंगात मोठी ताकद असते तारुण्याची, त्यावेळी मी मरणाला भीत नाही असं वर हात करून म्हणतात. पण 50 नंतर आवाज हळूहळू काय होत जातो? खाली कमी येतो. कारण सगळ्यात मोठी भीती कशाची आहे? मरणाची.
त्याला पर्यायी उत्तर नाही. आपल्याला मी जन्माला आलो, शिकेन न शिकेन, नोकरी लागेल न लागेल, लग्न होईल न होईल, मुलं होतील न होतील, पण मरण येईल न येईल असं उत्तर आहे का त्याला? न येईल हे उत्तर नाही, त्याला ठरलेलं एकच उत्तर आहे. बरोबर. मग आता या मरणाच्या भीतीतनं सुटायचं असेल तर काय करायचं? उपाय काय करायचा? शास्त्र सांगतं. आता हे ज्ञानेश्वरी गाथा असं काहीतरी वाचायला लागलो की लोक काहीतरी विचारायला येतात. त्यातल्या त्यात काही संसारी माणसं आपल्या अडचणी घेऊन येतात. मग त्या अडचणी काय असतात की त्या संसारी माणसांच्या अडचणी महाराजांनी सोडवाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणजे महाराज म्हणजे मोटर दुरुस्त करायची, गाडी दुरुस्त करायचं काय असतं? गॅरेज असतं. मग संसारी लोक आपल्या संसाराच्या गाड्या घेऊन महाराजांच्या दारात येतात आणि म्हणतात आमची गाडी काय करून द्या? दुरुस्त करून द्या. अशी एक गाडी एकदा माझ्या दारात आली होती आणि त्यांनी मला सांगितलं, महाराज माझी एक अडचण आहे. गेले 8 दिवस मला रात्री झोपलो मी 10 वाजता, 10-10:30ला झोप लागते आणि 12 नंतर मला गाढ झोप लागली की भयानक स्वप्न पडतात. मी घाबरून जागा होतो आणि मग मला भीती वाटते आणि मग पुन्हा काही झोप लागत नाही, अंगाला घाम सुटतो. असा त्रास गेले 8 दिवस सुरू आहे. तेव्हा तुम्ही काय करा, मला या त्रासातनं सोडवा. आता एक प्रश्न सांगितल्यानंतर त्याचं उत्तर देणं हे माझं काम होतं, पण मी काय उत्तर द्यावं हे त्यांनीच मला सांगितलं. मला म्हणाले अंगारा देणार असल्यास तर द्या. काय करा, अंगारा देणार असला तर द्या, एखादा मंत्र म्हणायचा असला तर सांगा, कुठला ग्रंथ वाचायचा असला तर सांगा, पण मला या त्रासातनं काय करा तुम्ही सोडवा. मी त्यांना म्हटलं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुद्धा तेच सांगतो, नाहीतर तुम्ही आणि कधीतरी अंगारा मागायला येशील. मी त्यांना म्हटलं अंगाऱ्याची काही गरज नाही, तू मी काय अंगारा तुला देणार नाही. तू कुठला मंत्र म्हणू नकोस, कुठला ग्रंथ वाचू नकोस. अडचण काय आहे? रात्री झोपल्यानंतर गाढ झोप लागते आणि गाढ झोपेत भयानक स्वप्न पडतात. जर झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडत असतील तर त्यावर सोपा उपाय आहे, जागा राहा, झोपूच नकोस. काय बरोबर काय चूक? जर झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडून भीती वाटते, स्वप्न कधी पडतात? झोपल्यानंतर. मग अशी भयानक स्वप्न पडू नयेत असं वाटत असेल तर काय करावं? जागं राहावं. म्हणजे झोपल्यानंतर भयानक स्वप्न पडत असतील तर जागं राहणं हा त्यावरचा उपाय आहे. तसं मरणाची भीती वाटू नये असं वाटत असेल तर काय करावं? जन्मालाच यायचं नाही. आणि मग जन्माला यायचं नसेल तर काय करावं? या ओवीत सांगितले ते करावं. जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. एका भगवंताला तरी किंवा श्री गुरुंना तरी अनन्य भावानं काय करावं? शरण जावं. म्हणजे त्याच्या कृपेनं ते आपलं जन्म मरण परंपरा दूर करतात. तुकाराम महाराजांची एक भूपाळी आहे. जुन्या काळात रेडिओवर भूपाळी ऐकायला मिळायची, हल्ली ते काही भाग्य मिळत नाही. पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरिहरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. पहाटे उठून जर तुम्ही हरिहरी म्हटलात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखी होईल. एखाद्या गोष्टीवर तुळस ठेवणं याचा अर्थ काय होतो? त्याच्याशी असलेला आपला संबंध, त्याच्यावरचं ममत्व, त्याच्यावरची मालकी सोडून देणे. बरोबर. आपला देश पारतंत्र्यात होता. या देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशाला स्वतंत्र करण्यासाठी इतिहास असं वर्णन करतो की या देशातल्या अनेक तरुण मुलांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरदार सोडून बाहेर पडले. मग आता घरावर तुळशीपत्र ठेवलं याचा अर्थ काय झाला? घरादाराचा त्याग करून, म्हणजे घरदाराला महत्व कमी दिलं, संसाराला महत्व कमी दिलं आणि त्यांनी देशासाठी घरदार सोडलं. आता मी एक 25 वर्षापूर्वी पंढरपूरला गेलो आणि गळ्यात तुळशीची माळ घालून आलो. आता कशावर तुळशीपत्र ठेवलं म्हणायचं? मी गळ्यात तुळशीची माळ घातली 25 वर्षापूर्वी, म्हणजे मी कशावर तुळशीपत्र ठेवलं? मी माझ्या शरीरावर तुळशीपत्र ठेवलं. आता शरीरावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर त्याला सांगावं, काय सांगायचं? आता मी तुझ्यावर तुळशीपत्र ठेवलंय, तुझा माझा संबंध संपला. कसा संपला? आजपर्यंत तू काय खायला मागितलंस ते मी तुला देत होतो, यापुढे मी तुला काय देईन ते तू खायचं. आजपर्यंत तू काय प्यायला मागत होतास ते मी तुला प्यायला देत होतो, यापुढे मी तुला काय देईन ते तू काय करायचं? प्यायचं. ते कमी जास्त झाल्यामुळं तू गेलास तरी हरकत म्हणा की मोठ्यानं, हरकत नाही. पण तुम्ही नाही म्हटलं तरी तुकाराम महाराजांनी सांगितलंय, देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह जाऊ अथवा राहो. राहू असं म्हटलं ही तुमच्या तोंडावरनं हात फिरवायची भाषा आहे, ही काही खरी भाषा नाही. जाऊ हेच बरोबर आहे. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. आता घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, शरीरावर तुळशीपत्र ठेवलं. तुकाराम महाराज असं म्हणतात, पहाटेच्या या प्रहरी म्हणा हरिहरी, तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी. जर पहाटे उठून तुम्ही हरिहरी म्हणालात तर तुम्ही जन्मावर तुळस ठेवल्यासारखे होईल. जन्मावर तुळस ठेवणं म्हणजे काय?
घरादारावर तुळस ठेवली, घराशी संबंध संपुष्टात आला. शरीरावर तुळशीपत्र ठेवलं, शरीराशी संबंध संपुष्टात आला. मग आता जन्मावर हरिहरी म्हटलं तर कशावर तुळस ठेवल्यासारखे होईल? जन्मावर. मग जन्मावर तुळस ठेवणं म्हणजे जन्माशी असलेला संबंध तोडून टाकणं. ज्याचा जन्माशी असलेला संबंध तुटतो, फक्त त्याचाच मरणाशी असलेला संबंध काय होतो? तुटतो. काय वाक्य म्हटलं कळलं? जेव्हा जन्माशी संबंध तुटून जातो तेव्हाच मरणाशी संबंध तुटतो. मग जन्माचा संबंध कशाने तुटतो? जर पहाटे उठून हरिहरी म्हटलं तर, भगवंताला अनन्य भावानं आपण शरण गेलो तर. म्हणून महाराज म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीन मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीच ऐकू. शरण जाणं हा एक वाक्यप्रचार आहे. शरण जाणं म्हणजे काय? एखाद्याच्या आश्रयाला जाणं, याला काय म्हणायचं? शरण जाणं. समजा पावसाळ्याचे दिवस आहेत, अंधारून आलं सगळीकडं, विजांचा कडकडट व्हायला लागला, अचानक घरातले दिवे गेले, तर घरातलं मूल रडायला लागतं. आता हे रडणारं मूल कुणाच्या आश्रयाला जातं? आईच्या. म्हणजे आई हा त्याचा काय असतो? आधार असतो. आता तसंच आहे, संसारातल्या त्रिविध तापाने आणि त्रासाने रडणाऱ्या आमच्यासारख्या सगळ्या साधकांनी कुठल्या आईकडे जावं? विठू माऊली आहे. विठ्ठलालाच काय म्हटलंय आम्ही? माऊली म्हटले. म्हणजे आपण सगळ्यांनी कोणाचा आधार घेतला पाहिजे? त्याचा आधार घेतला पाहिजे. पण त्याचा आधार न घेता आपण त्याच्याशिवाय इतर बाकीच्यांचे आधार काय करतो? जास्त घेतो. आणि इतर आधार जास्त घेतल्याचा परिणाम म्हणून त्याच्याकडे जायला आम्हाला वेळ मिळत नाही. आणि मग हे सगळे बाकीचे आधार असतात, बाकीचे जे आश्रय असतात, ते बेभरवशाचे ठरले की मग आपण कुणाकडे जातो? त्याच्याकडे जातो. मग आत्ताच आपण जर अगोदरच हे बाकीचे सगळे आश्रय बेभरवशाचे आहेत असं कळवून घेतलं तर त्याच्याकडे जाणं काय होईल? सोपं होईल. मग असं नारदांचं एक भक्तिसूत्र आहे, ते असं म्हणतात, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. अन्य सर्व आश्रयांचा त्याग करणं म्हणजे भगवंताला अनन्य भावानं शरण जाणं. असे कोणते आश्रय आहेत? तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेले. मी प्रवचनकार असून सुद्धा तुम्हाला सांगतो, मी सुद्धा 100% अजून देवाचा आश्रय घेतलेला नाही. काय म्हटलं कळलं? माझ्यापासूनच सुरुवात करतो. मी अजून सुद्धा 100% घेतलेला नाही आधार. का? तर मला बाकीचे आधार खूप वाटतात. कशा कशाचे आधार आहेत? शास्त्रानंच सांगितलेत. एक शरीराचा आधार आहे, त्याला देहाश्रय म्हणायचं. दुसरा काही जड वस्तू आहेत, त्या जडांचा आधार आहे. तिसरा काही जीवांचा आश्रय घेतलेला आहे. चौथा कर्माचा आश्रय घेतलाय. आणि पाचवा अन्य देवदेवतांचा आश्रय घेतलाय. मी जे 5 आश्रय सांगितले त्या 5 आश्रयात कुठेही भगवान श्रीकृष्णांचा आश्रय असा आधार उच्चार आला का? नाही आलेला. म्हणजे मी घेतलेले आधार हे भगवंत सोडून बाकीचे सगळे आश्रय मी स्वीकारलेले आहेत, पण अजून भगवंताचा आश्रय घेतलेला नाही. असं का केलं? तर हे जे मी 5 आश्रय सांगितले त्या 5 आश्रयांच्यावर आता माझं चाललेलं आहे. त्यामुळे अजून देव हा काय माझा गरजेचा विषय नाही. काय म्हटलं कळलं? देव हा काय माझा गरजेचा विषय नाही. आणि देव गरजेचा विषय नसल्यामुळे मी अजून भगवंताचा आश्रय घेतलेला नाही. मग हे 5 आश्रय जे आहेत, हे 5 आश्रय जर आपण तपासून बघितले तर ते बेभरवशाचे आहेत, कायमचे टिकणारे नाहीत. हे कळलं तर आपण त्याच्यातून हळूहळू काय होऊ? बाहेर पडू. एक एक आश्रय तपासून बघूया. पहिला आश्रय शरीराचा किंवा देहाचा आश्रय. खरं तर हे शरीर मला मिळालंय का? आणलंय? मिळालंय. दुसरी गोष्ट, हे मालकीनं मिळालंय का मुदतीने मिळालंय? मुदतीने मिळालंय. इथं बसलेल्या कुणाला तरी त्याची मुदत माहिती आहे का? आपल्यापैकी कुणालाही त्याची मुदत माहीत नाही. मुदत माहीत नसल्याचा परिणाम काय आहे? हे कधी जाईल हे काय सांगता येत नाही. हे उसणं मिळालंय. शरीराची एक व्याख्या केली शास्त्रानं, श्रियते तत् श्रियमान स्वभावत्वात इति शरीरा. म्हणजे काय? जे क्षीण होत जाणार आहे त्याला काय म्हणायचं? शरीर. समजा 4 दिवसाचा उपवास झाला, शरीर क्षीण होतं. 8-15 दिवसाचं आजारपण आलं, शरीर क्षीण होतं. म्हातारपण आलं की शरीर काय होतं? क्षीण होतं. म्हणजे क्षीण होणं हा या शरीराचा काय आहे? स्वभाव आहे. क्षीण होणं हा या शरीराचा स्वभाव आहे. याचा अर्थ की हे कधी ना कधी काय होणार आहे? क्षीण होत जाणार. शास्त्राने याला 6 विकार सांगितलेत. अस्थि, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि म्रियते. म्हणजे हे शरीर अस्तित्वात आता आहे. या शरीराची काय होते? काही काळपर्यंत वाढ होते, नंतर ते प्रौढ होत जातं, हळूहळू क्षीण होतं आणि नंतर काय होतं? नष्ट होतं. म्हणजे हे 6 प्रकारचे विकार या शरीराला आहेत. मग ज्या शरीराला हे 6 विकार आहेत, ज्या शरीराचा क्षीण होणं हा स्वभाव आहे, त्या शरीराच्या आश्रयानं राहावं काय? आता मी शरीराचं जे वर्णन केलं ते नकारात्मक आहे.
नकारात्मक म्हणजे या शरीराचा आपल्याला काही उपयोग होणार नाही, हे बेभरवशाचं आहे, हे येणार आणि जाणार आहे, हे येणार आणि जाणार आहे. आता उदाहरणार्थ माझ्या शरीराचं वय आज 50-60 आहे. 60 वर्षापूर्वी हे नव्हतं, आता हे आहे, आणखी काही वर्षांनी हे असणार नाही. पण तुकोबांचा एक अभंग आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता 3 वेळा असं म्हटलंय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळा का म्हटलं? भूतकाळात सत्य तू, वर्तमान काळात सत्य तू आणि भविष्य काळात सत्य तू. तिन्ही काळात फक्त विठ्ठल सत्य आहे. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आता आत्मा म्हणजेच विठ्ठल, विठ्ठल म्हणजेच आत्मा. हा कसा आहे? सत्य आहे. आणि शरीर मात्र कसं आहे? कालाधीन आहे. काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही. म्हणजे जे येणार आणि जाणार आहे त्या शरीराच्या आश्रयानं राहणं उपयोगाचं नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरापडे. या शरीराचा उपयोग करून घ्या आणि पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरणं ही प्रक्रिया काय करा? थांबवून टाका. म्हणजे या शरीराचा एक चांगला उपयोगही करून घेता येईल. हे शरीर, मला मिळालेलं शरीर ही एक मोठी देणगी आहे. दुसऱ्या भाषेत या शरीराला म्हणतात, हे शरीर म्हणजे मला मिळालेलं एक घबाड आहे. घबाड. DN श्रीकेंच्या कॅलेंडरमध्ये एखादा घबाड मुहूर्त असतो. एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा झाला आणि कुणीतरी आला विचारायला, महाराज कधी व्यवसाय माझा सुरू करू, दुकान कधी सुरू करू, तर मग आमच्यासारखे महाराज त्याला घबाड मुहूर्त काढून देतात. कशाला घबाड मुहूर्त काढून द्यायचा? घबाड मुहूर्त काढून दिला की त्याच्या व्यवसायातून त्याला काय मिळेल? घबाड मिळेल. म्हणजे घबाड मुहूर्तावर उद्योग व्यवसाय सुरू केला की त्यातून घबाड मिळतं. पण संत आम्हाला सांगतात की बाबा रे, तुला मिळालेलं माणसाचं शरीर हेच मोठं एक काय आहे? घबाड. आणि या शरीराचा उपयोग करून घेऊन जन्माला येणं आणि मरणं ही प्रक्रिया थांबवता येते. कारण पुन्हा पुन्हा जन्म मरण येणं ही यासारखी दुसरी फजिती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठ्ठला. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं यासारखी फजिती नाही, म्हणून जीवानं कोणाला शरण जावं? विठ्ठलाला शरण जावं. मग आता एकदा हे कळलं की हे शरीर मला मिळालंय, त्याचा एक चांगला उपयोग आहे की यानं मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त करता येतो. आणि दुसरं शरीराची नकारात्मक बाजू आहे की हे कायमचं टिकणारं नाही, क्षीण होणार आहे. याला 6 प्रकारचे विकार आहेत. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक हे त्रास होत राहतात. त्यामुळं ही त्याची नकारात्मक बाजू आहे. पण आत्ता मिळालेलं हे शरीर जे एक मोठं महत्वाचं साधन आहे, ते साधन आपल्याला उपयोगात आणता येतं. त्याच्यावर अवलंबून राहणं उपयोगाचं नाही. म्हणजे हे शरीर येणार आणि जाणार आहे, त्यामुळे ते बेभरवशाचं आहे. त्यामुळे याच्या आश्रयानं काय करू नये? राहू नये. याचा अर्थ मग त्याच्याकडे दुर्लक्ष करावं का? अजिबात दुर्लक्ष करू नये. बिघडलं तर दवाखान्यात न्यावं आणि दुरुस्त करून आणावं. आणि दुरुस्त करून आणल्यावर काय करावं? टीव्हीवरच्या सगळ्या मालिका बघाव्यात. काय रामकृष्ण हरी म्हणावं, रामकृष्ण हरी म्हणावं. तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आत्ताच तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात टीव्हीवरच्या चांगल्या मालिका सोडून. याचा अर्थ असा, हे आभार एवढ्यासाठी मानलं की तुम्हाला सुद्धा नक्की कळलंय की टीव्हीवरच्या मालिका खोट्या आहेत आणि प्रवचन कीर्तनच खरं आहे, ज्ञानेश्वरी गाथाच खरी आहे. हे कळलंय म्हणून तर ते सोडून आलात. बरोबर? म्हणजे हे सगळं बाकीचं बेभरवशाचं आहे. हे काय झालं पाहिजे? हळूहळू असं कळलं पाहिजे. असा विवेक प्रत्येक ठिकाणी जागा राहिला पाहिजे. कुठला आश्रय बघितला? देहाचा आश्रय. दुसरा एक आश्रय आहे जडाचा आश्रय. जडाचा आश्रय म्हणजे काय? एक 5 आश्रय तपासून बघायचे. ज्या आश्रयांच्यावर आमचं आता चाललंय ते तपासून बघायचे. ते बेभरवशाचे आहेत एवढंच आपल्याला तासाभरात चिंतन करून समजून घ्यायचं आहे. आता दुसरा आपण बघतोय जडाचा आश्रय. हे घड्याळ आहे. हे घड्याळ जड आहे. जड शब्दाचा अर्थ काय? ज्याला आपला स्वतःचं ज्ञान होत नाही आणि जे दुसऱ्याचं ज्ञान करून देत नाही त्याला काय म्हणायचं? जड. म्हणजे उदाहरणार्थ, या घड्याळाला माझी किंमत, मी अमुक कंपनीचा आहे हे कळत नाही. माझ्यात आता इतके वाजलेत हे त्याला सांगता येत नाही. माझी किंमत एवढी आहे हे त्याला माहीत नाही. आणि हे कुठं रस्त्यावर पडलं तर अमुक माणूस माझा मालक आहे असं हे सांगू शकत नाही. म्हणून घड्याळ कसं आहे? जड आहे. पण घड्याळाच्या बाबतीतलं हे कुठल्या कंपनीचं आहे, मला कुणी दिलंय, आता किती वाजलेत, हे जे सगळे प्रश्न मी घड्याळाला विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला कळतात. म्हणून मी कसा आहे? चेतन आहे. घड्याळ जड आहे आणि मी कसा आहे? चेतन आहे. मग श्रेष्ठ कोण? जड श्रेष्ठ का चेतन श्रेष्ठ? चेतन श्रेष्ठ. आता उत्तर लक्षात ठेवा. आता घड्याळ माझं असल्यामुळे तुम्ही चेतन श्रेष्ठ म्हणून सांगितलं. आता पुढचा एक प्रश्न. समजा एक 500ची नोट आहे. जुनी 2000ची होती, आता ती बंद झाली म्हणून 500ची नोट. एक 500 रुपयाची नोट रस्त्यात पडलेली आहे.
500 रुपयाची नोट जड आहे का चेतन आहे? जड आहे. म्हणजे त्या 500 रुपयाच्या नोटेला माझा रंग खूप छान आहे हे कळत नाही, माझ्या एवढ्या कागदाच्या तुकड्याची किंमत 500 रुपये आहे हे त्याला माहीत नाही. बरोबर. मला ह्या 500 रुपयाच्या नोट मिळवण्यासाठी लोक दिवसभर काबाड कष्ट करतात हे त्या नोटेला कळत नाही. चोर चोरी करून मला घेऊन पळून जातो हे नोटेला समजत नाही. आणि रस्त्यावर पडलेली 500 रुपयाची नोट अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकत नाही. म्हणजे नोट कशी आहे? जड आहे. आणि मी कसा आहे? चेतन आहे. मग आता श्रेष्ठ कोण म्हणून सांगितलं तुम्ही? चेतन. मग माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या मागे लागावं काय? तुम्हीच उत्तर दिले. माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या मागे लागावं का? क्षणभरासाठी म्हणा, थोड्या वेळेसाठी म्हणा, होय होय लागू नये. बरोबर. नोट जर जड आहे तर आणि मी चेतन आहे, मग मी श्रेष्ठ चेतन असेल तर माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं जड नोटेच्या नादी लागणं, पाठीमागं लागणं हे बरोबर नाही. पण तरी सुद्धा आम्ही कशाच्या मागे लागलोय? नोटेच्या मागे आहोत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माझा अभंग सांगू, मी बदललाय. रुपये पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. म्हणजे आज देव कोण झाला? रुपये. पैसे हाच काय आहे? देव झाला. समजा एक सोन्याची अंगठी पडली रस्त्यावर पडलेली सोन्याची अंगठी जड आहे का चेतन आहे? जड आहे. कारण त्या सोन्याच्या अंगठीवरची कलाकुसर फार छान आहे हे त्या अंगठीला कळत नाही. आजचा दर 70-80 हजार रुपये तोळा आहे हे त्या सोन्याच्या अंगठीला कळत नाही. आणि ती रस्त्यावर पडलेली सोन्याची अंगठी अमुक माणूस माझा मालक आहे असं सांगू शकत नाही. म्हणजे सोन्याची अंगठी ही कशी झाली? जड झाली. आणि मी कसा आहे? चेतन आहे. मग आता 2 ग्रॅमची अंगठी माझी हरवली तर माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं किती घागरी पाणी डोळ्यातून बाहेर काढावं? 2 ग्रॅम म्हटलं हा मी फक्त. 2 ग्रॅमची अंगठी माझी हरवली तर माझ्यासारख्या श्रेष्ठ चेतनानं किती पाणी बाहेर काढावं डोळ्यातून? एवढं पाणी मी घागरभर पाणी डोळ्यातून बाहेर काढावं एवढी त्या 2 ग्रॅम अंगठीची किंमत आहे काय? त्याची तेवढी योग्यता आहे काय? नाही. तरी सुद्धा मी काय करतो? त्याच्यासाठी रडतो. म्हणजे माझा आश्रय कोण आहे? जड असलेल्या नोटा आणि जड असलेलं सोनं. आमची गरिबीची आणि श्रीमंतीची व्याख्या काय आहे? माझ्या घरातल्या तिजोरीत जितकं सोनं जास्त आणि जेवढ्या नोटा जास्त तेवढा मी काय आहे? श्रीमंत. आणि ज्याच्या घरातल्या तिजोरीत या 2 गोष्टी कमी आहेत तो कसा आहे? गरीब. मला सांगा, किती नोटा तुमच्या घरात असल्या किंवा बँकेच्या पासबुकावर असल्या म्हणजे जन्म मरण परंपरा दूर होईल? किती सोनं असलं म्हणजे जन्म मरण परंपरा दूर होईल? किती सोनं आणि पैसे दिले म्हणजे काय होईल? आनंदाचे डोही, आनंद तरंग याचा अनुभव येईल काय? नाही येणार. तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी सांगाती कवडी गेली नाही, हे रावणाचं वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी. आमच्याजवळ किती सोनं आहे? 1 किलोभर आहे असं धरूया. त्याची सोन्याची लंका होती. ज्याची सोन्याची लंका होती तो गुंजभर सोनं घेऊन जाऊ शकला नाही. पण आम्हाला सुद्धा अजून वाटतं त्याला जमलं नसेल, मी थोडं तरी घेऊन जाईल. पण एक विचार आहे, मी कुठंतरी वाचलेला, कफन को जेब नाही होती. म्हणजे काय? कफन को जेब नाही होती म्हणजे जे शेवटी कापड घालतात ना त्याला कुठं खिसा नसतो, त्यामुळे काही घेऊन जाता येत नाही. मग आता मिळवावं का नको? नाराज होऊ नका, हे काय ऐकायला आलो उगीच असं नाही म्हणायचं. हे त्याचं ते बेभरवशाचं आहे हे एवढं पटवून घ्यायचं चाललंय. मग ते मिळवावं का मिळवू नये? सगळे संत आम्हाला सांगतात मिळवावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन मिळवलं पाहिजे. देह निर्वाहापुरते अन्न आच्छादन, देह निर्वाहापुरते रहाटवी हातापायाते. या शरीराच्या गरजा भागतील. 3 मूलभूत गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा. आता 2 गरजा वाढल्या, आरोग्य आणि शिक्षण. या 5 गरजा भागतील एवढे हातपाय, एवढं काय केलं पाहिजे? धन मिळवलं पाहिजे. एवढे हातपाय हलवले पाहिजेत, तेवढे कष्ट केले पाहिजेत. पण माझ्या नंतर येणाऱ्या 5 पिढ्यांची सोय करणं ही आपली जबाबदारी नाही. नंतर येणाऱ्या 5 पिढ्यांची सोय करत बसलात तर रामकृष्ण हरी म्हणणार कधी? पण आज आत्ताचा क्षण असा आहे की आम्हाला पैसा हाच काय झालाय? देव आहे. पैशाला आपण देव मानतो. पण पैशानं काही गोष्टी, एक गोष्ट खरी आहे की कफल्लक माणसाला म्हणजे हातात निष्कांचन माणसाला, कफल्लक माणसाला या जगात काडीची किंमत नाही. त्याच्याजवळ काहीतरी हे असलं पाहिजे. पण केवळ त्याच्यावर अवलंबून राहून ते म्हणजेच सर्वस्व हे मानणं काय आहे? धोकादायक आहे. भरपूर पैसे आहेत पण पैशानं भूक मिळते काय? पैशानं भूक विकत मिळते काय?
बोला की जरासं. नाही. पैशानं झोप मिळते काय? नाही. पैशानं आयुष्य वाढवून मिळतं काय? नाही. मग पैशानं झोप मिळत नाही, पैशानं भूक मिळत नाही, आणि शांत गाढ झोपेसारखी दुसरी चांगली गोष्ट या जगात कुठली नाही. बरोबर आहे ना? आता मोठा विकार वाढलाय हा. रात्रभर लोक जागे असतात, झोप लागत नाही. मग पैसे, इतके पैसे आहेत तर झोप का लागत नाही? समजा ह्यांच्याकडे आता ऊसाचं बिल आलंय 10 लाख रुपये, ह्यांच्या घरातल्या तिजोरीत आहे, आणि माझ्याकडे 10 रुपये आहेत. रात्री शांत झोप कुणाला लागेल सांगा? त्यांचं ऊसाचं बिल आलंय 10 लाख रुपये तिजोरीत आहेत, आणि माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. 10 रुपयेवाल्याला झोप लागेल का 10 लाखवाल्याला? 10 रुपयेवाला. याचं तात्पर्य असं, पैसे महत्वाचे नाहीत असं नाही. जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, पण जगण्याच्या आवश्यकतेपेक्षा तो जास्त मिळवणं आणि त्याच्या मागं लागणं हे काय आहे? धोकादायक. आणि या गोष्टी, मग आता सोनं आहे, सोनं जड आहे. शेती कशी आहे? जड आहे. नोटा कशा आहेत? जड आहेत. बंगला कसा आहे? जड आहे. जगण्यासाठी या अन्न, वस्त्र, निवारा म्हणून या सगळ्या गोष्टींची आवश्यकता वेगळी, आणि या सगळ्या गोष्टींची आसक्ती वेगळी. केवळ त्यासाठी माणसाचं जीवन आम्हाला मिळालेलं नाही. हे लौकिक वैभव हवंच आहे, पण केवळ तेच नको आहे. शास्त्रानं अभ्युदय आणि निश्रेयस असे 2 भाग सांगितलेत. एक प्रापंचिक प्रगती होणं आणि दुसरी पारमार्थिक प्रगती होणं. केवळ प्रापंचिक प्रगती करत राहिलो तर मोक्ष नावाच्या पुरुषार्थापर्यंत आपण पोहोचणार नाही. आणि प्रपंचातली ही प्रगती कशानुसार होणार आहे? तुमच्या प्रारब्धानुसार. प्रारब्धेची मिळे धन, प्रारब्धेची मिळे मान, प्रारब्धेची मिळे अन्न. कितीही संपत्ती, सोनं नाणं असलं तरी जेवढं प्रारब्धात आहे तेवढंच तुम्हाला काय होणार आहे? मिळणार. महामार्गावरनं अनेक मोठे मोठे ट्रक जातात, मध्य प्रदेश, गुजरातचे. हायवेवरून प्रवास करताना आपण आपल्या गाडीत असलो की पुढच्या गाडींच्या पाठीमागे काही चांगली चांगली वाक्य लिहिलेली असतात. एका ट्रकवर मी वाचलं, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. आता हे जर ट्रक ड्रायव्हरला कळत असेल तर प्रवचनकाराला कळावं का नाही? मला म्हटलं, मी तुम्हाला म्हणायला नाही. हे जर ट्रक ड्रायव्हरला कळत असेल तर प्रवचनकाराला कळलं पाहिजे. समय से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. म्हणजे तुम्ही कितीही धडपड केली तरी तुमच्या प्रारब्धात जेवढा आहे तेवढ्याचाच तुम्हाला काय होतो? लाभ होतो. म्हणून या जडाच्या आश्रयानं सुद्धा काय करू नये? राहू नये. कुठला आश्रय तपासला? जडाचा. संसारातल्या सगळ्या गोष्टी, तुम्ही आम्ही संसारातली प्रगती म्हणून ज्या ज्या गोष्टी मिळवतो आणि निर्माण करतो त्या सगळ्या कशा आहेत? जड आहेत. या जडाचा आश्रय घेऊन जीवन जगावं, पण त्याच्या आश्रयावर राहून जन्ममरण परंपरा दूर होणार नाही. आणि तुकोबांना जो अनुभव आला, आनंदाचे डोही आनंद तरंग, तो आम्हाला येणार नाही. म्हणून त्याचा आवश्यक आहे तेवढाच उपयोग करावा. त्यावर पूर्णपणे सर्वस्वी त्यावर अवलंबून राहू नये. जडाचा आश्रय झाला. तिसरा एक कर्माचा आश्रय. कर्माचा आश्रय म्हणजे काय? शेती करणं, नोकरी करणं, उद्योगधंदा करणं, व्यापार करणं ही एक बहिरंग कर्म आहे. व्रतवैकल्य करणं, उपवास करणं, स्नान संध्या करणं, हरिपाठ म्हणणं, ज्ञानेश्वरी म्हणणं, रामकृष्ण हरी नामस्मरण करणं ही सुद्धा देवाच्या नावाने केलेले कर्म आहेत. आपण देवाच्या नावानं जे करतो त्याला उपासना म्हणतात. देवाच्या नावानं जे काही गोष्टी केल्या जातात त्याला काय म्हणायचं? उपासना. आणि संसार चालण्यासाठी ज्या गोष्टी करतो ते कर्म. कर्म आणि उपासना हे दोन्ही एकाच जातीचे आहेत. जय जय रामकृष्ण हरी म्हणणं हे सुद्धा काय आहे? कर्म आहे. आणि शेत नांगरायला जाणं हे सुद्धा काय आहे? कर्म आहे. एक आपला संसार चालण्यासाठी आहे, एक पारमार्थिक अभ्यासासाठी आहे, पण ही कर्मच आहे. म्हणून त्याला बहिरंग कर्म आणि अंतरंग कर्म म्हटले. एक गोष्ट बरोबर आहे, शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही, नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही, व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा होणार नाही, पण देवाच्या नावानं काहीतरी केल्याशिवाय देव मिळणार नाही एवढं चूक आहे. काय सांगितलं? कळलं? परत एकदा सांगतो. शेतात कष्ट केल्याशिवाय धान्य मिळणार नाही 100% बरोबर. नोकरी केल्याशिवाय पगार मिळणार नाही 100% बरोबर. व्यापार उद्योगधंदा केल्याशिवाय 4 पैसे नफा होणार नाही 100% बरोबर. पण देवाच्या नावानं काहीतरी खटाटोप केल्याशिवाय देव मिळणार नाही एवढं चूक आहे. आणि असं मी म्हणत नाही, शास्त्र सांगतं कर्माने मोक्ष मिळत नाही, कर्मानं परमात्मा मिळत नाही. कर्माने मोक्ष मिळत नाही असं सांगितले. का मिळत नाही? तर कर्माने 4 गोष्टी होतात. कर्मानं एखादी गोष्ट निर्माण करता येते म्हणजे कर्म उत्पाद्य असतं. कर्मानं एखाद्या गोष्टीत बदल घडवता येतो म्हणजे कर्म विकारी असतं. कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते आणि कर्मानं एखादा संस्कार करता येतो. एक सोपं उदाहरण घेऊन समजून घेऊया. समजा 200-300 वर्षापूर्वी इथं काही नव्हतं, एक साधं मंदिर असेल किंवा नसेलच 200-300 वर्षापूर्वी.
नंतर तुम्ही सगळे जमा झालात, सगळ्यांनी कष्ट केले, 4 पैसे कुणी देणगी दिली आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर काय केलं तुम्ही निर्माण केलं, भव्य दिव्य मंदिर उभा केलं. तुम्ही मंदिर निर्माण केलं का देव निर्माण केला? मंदिर निर्माण करता येतं, मठ निर्माण करता येतो, घराचं निर्माण करता येतं, देव निर्माण करता येत नाही. का? ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. स्वसंवेद्य असलेला आत्मरूप देव माणसाने निर्माण केलेला नाही. माणसाने मंदिराची निर्मिती केली, देवाची निर्मिती करता येत नाही. देवाची निर्मिती कर्मातून करता येत नाही, म्हणून देव कर्माने प्राप्त होत नाही. काय कळलं? हो म्हणा म्हणजे बघ पुढे जातो मी. हा, कळलं काय? नाहीतर मग असं आपल्या डोक्यात एक असतं, मी देवाचं एवढं करतोय, मी देवाचं तेवढं करतो. म्हणून शास्त्र सांगतं कर्माने मोक्ष मिळत नाही. मग तुम्ही जे काही देवाच्या नावानं करता त्याचा उपयोग काय होतो? फक्त अंतःकरण शुद्ध होतं. काय होतं? आपण केलेल्या कर्मानं अंतःकरण शुद्ध होतं. त्यात सुद्धा एक ज्ञानबाची मेघ आहे, निष्काम कर्म केलं तरच अंतःकरण शुद्ध होतं. पुन्हा ते कर्म सकाम असेल तर त्या सकाम कर्माचं चांगलं वाईट फळ भोगायला पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून निष्काम कर्म. कर्म काय आहे? उत्पाद्य आहे. आता उत्पाद्य याचा अर्थ कर्माने काही गोष्टी निर्माण करता येतात. घर निर्माण करता येतं, मठ निर्माण करता येतो, मंदिर निर्माण करता येतं, देव निर्माण करता येत नाही. कर्मानं देव निर्माण करता येत नाही, म्हणून कर्मानं देव मिळत नाही किंवा मोक्ष मिळत नाही. दुसरं विकार. विकार म्हणजे बदल. समजा घरात डाळ तांदूळ बटाटे आहेत, घरातल्या डब्यात डाळ तांदूळ बटाटे आहेत, तोपर्यंत ते कच्चे आहेत. मग मी कर्म करायला सुरुवात केली, त्यातले डाळ तांदूळ बटाटे निवडून काढले, ते निवडले, कुकरला लावले, कुकरला ते 3 डब्यात ते घातले, कुकर गॅसवर ठेवला, गॅस सुरू केला, 15 मिनिटांनी 3 शिट्या झाल्यावर ते कुकर उतरला. आता 15 मिनिटापूर्वी सगळे पदार्थ कच्चे होते, पण मी केलेल्या कर्माचा परिणाम म्हणून 15 मिनिटांनी ते पदार्थ खाण्यायोग्य रूपात काय झाले? शिजून तयार झाले. हा कशाचा परिणाम आहे? मी केलेल्या कर्माचा. मग आता डाळ तांदूळ बटाटे कच्चे होते, ते कुकरला लावून मी शिजवण्याचं तयार करण्याचं कर्म केलं. पांडुरंगाच्या बाबतीत असं काय करता येईल काय? तो कच्चा आहे म्हणून शिजवून पक्का केला, असं काय करता येतं का? नाही. म्हणजे घरातल्या संसारातल्या गोष्टींच्या बाबतीत जे कर्म करता आलं ते परमात्म्याच्या बाबतीत करता येत नाही. म्हणून परमात्मा कर्माने मिळत नाही किंवा मोक्ष कर्माने मिळत नाही. तिसरं प्राप्य. प्राप्य म्हणजे काय? एखादी गोष्ट इथं नाही आणि दुसऱ्या ठिकाणी आहे. मग असलेल्या ज्या ठिकाणी नाही तिथून असलेल्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट आपण काय करतो? मिळवतो. समजा आता मला काश्मीर मधली सफरचंद पाहिजेत, पण काश्मीरी सफरचंद मुरगुडमध्ये मिळत नाहीत. मग ती कुठं मिळतील? निदान पुण्यात मिळतील, कोल्हापूरला मिळतील. तर मला इथून तिथं जाऊन त्याला काय केलं पाहिजे? मिळवलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट एका ठिकाणी नसते आणि दुसऱ्या ठिकाणी असते, तेव्हा जिथं आहे तिथं जाऊन ती मिळवता येते. मग आता असं म्हणूया का पांडुरंग मुरगुडमध्ये अजिबात नाही, तो फक्त पंढरपुरात आहे, त्यामुळे इथल्या लोकांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला मिळवायचं आहे. हे माझं बोलणं बरोबर आहे का चूक आहे? म्हणा की चूक आहे. हे काय आहे? चूक आहे. का चूक आहे? माऊलींचं प्रमाण आहे, भरला घनदाट हरी दिसे, त्रिभुवन संचलेया विठ्ठलेगा, रीता ठावया राघवावीन नाही, समर्थ म्हणतात. म्हणजे पांडुरंग जेवढा पंढरपुरात आहे तेवढा इथं आहे. मग पंढरपूरला जाऊ नये काय? जावं, वारी करावी, दिंडीतनं जावं, हा उपासनेचा भाग आहे. पण इथं नाही आणि तिथं आहे एवढा भ्रम डोक्यातनं काय करावा? काढून टाका. काय म्हटलं? कळलं? कर्मानं काही गोष्टी उत्पन्न करता येतात, कर्मानं काही गोष्टींमध्ये बदल घडवता येतात, कर्मानं एखाद्या गोष्टीची प्राप्ती होते आणि पुढं कर्मानं एखादा संस्कार करता येतो. उदाहरणार्थ, ही कपडे मी 4 दिवस घातली की मळतात, मळलेली कपडे मी धुवायला टाकतो. म्हणजे मळ जाण्यासाठी कपडे धुतली, हा कपड्यावर केलेला पहिला संस्कार आहे. आणि नंतर ती चांगली दिसावीत म्हणून त्याला नीळ घातली पांढऱ्या कपड्यांना, हा त्याच्यावर केलेला काय आहे? दुसरा संस्कार आहे. मग आता देव असा मळलाय, देव बिघडलाय म्हणून तो दुरुस्त करायचा नाही, मळलाय म्हणून तो आपण स्वच्छ करायचा आहे, अशातला भाग नाही. म्हणजे कर्मानं कपड्यांच्या बाबतीत जे काही बदल घडवता येतात, संस्कार करता येतात, तसे परमात्म्याच्या बाबतीत करता येत नाहीत. म्हणून कर्माने देव मिळत नाही. आणि असं मी म्हणत नाही, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्यम मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचः. सर्व धर्मांचा म्हणजे कर्मांचा त्याग कर आणि मला एकट्याला शरण ये, म्हणजे मी तुला पापातून मुक्त करीन आणि मोक्ष देईन.
आणि तुकोबांचा पहिला अभंग आहे, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. त्यातलं शेवटचं चरण आहे, तुका म्हणे आम्हा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. सगळी कर्म काय आहेत? नाशवंत आहेत. आणि पांडुरंग परमात्मा अविनाशी आहे, म्हणून नाशवंत कर्माने अविनाशी परमात्मा मिळत नाही. हे सगळं कोर्टात मांडल्यासारखं मांडले, निर्णय करून घेता का तुम्ही? आणि हे सगळं संतांनी सांगितलंय, कर्माने मोक्ष मिळत नाही किंवा कर्माने त्याची प्राप्ती होत नाही. म्हणून या कर्माच्या आश्रयानं सुद्धा काय करू नये, आपण राहू नये. आणि त्यातल्या त्यात कर्म केलं की आणखी एक दुसरा दोष येतो, तो म्हणजे मी केलं हा त्यातला महत्वाचा अहंकार. मी केलं, मी करता आहे हा अहंकार येतो. खरं तर आपण त्यातला खरा मी कोण आहे हे ओळखून घेतलं पाहिजे. मी करता हा अहंकार येतो, आणि असा अहंकार आला की ते सगळं मुसळ काय होतं, केरात जातं. आता ह्या एका प्रश्नाचं उत्तर शोधूया. मी करता हे शरीर आहे, खरंच करता कोण आहे? मला असं वाटतं की एखादं काम मी केलं, मी शेत नांगरून आलो, मी खत घालून आलो, मी पाणी पाजून आलो, किंवा मी रामकृष्ण हरी म्हटलं, नामस्मरण केलं, किंवा मी देवपूजा केली. आपल्या ह्या करण्याचा आपल्याला अहंकार असतो. का? तर त्याला मी केलं असं म्हणतो. आता ह्यातला मी केलं म्हणणारा खरा कोण आहे ह्याचा जरासा शोध घेऊया. का? तर हे मी केलं असं निघून जावं म्हणून. पहिला चरण, हे शरीर ज्याच्या ताब्यात आहे, हे शरीर ज्याच्या ताब्यात आहे, हे शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनलेत, ही पंचमहाभूत ज्याच्या ताब्यात आहेत. कोणाचा शोध चाललाय? हे शरीर ज्याच्या ताब्यात आहे. पहिलं वाक्य, हे शरीर ज्या पंचमहाभूतांनी बनले त्याच्यावर ज्याचं नियंत्रण आहे. ह्या शरीरात मिळालेली बुद्धी जी आहे, ज्या बुद्धीला मी हे कर्म करावं असं त्या बुद्धीनं निश्चय केला, ही बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे. आणि मनात ज्यानं संकल्प केला, हे मन सुद्धा त्याच्यावर सत्ता आहे. असा कोण आहे? भगवद्गीता सांगते, ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. ईश्वर ह्याचं नियंत्रण कोणाकडे आहे? ईश्वराकडे आहे. आणि तो काय करतो? या आपल्याकडे एक शो आहे, कळसूत्री बाहुल्या, त्याला इंग्रजीमध्ये पपेट शो म्हणतात. पपेट शो म्हणजे काय? हे तो जो कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणार असतो, त्याच्या 10 बोटांमध्ये 10 दोरे बांधलेले असतात, आणि त्या 10 बाहुल्यांना बांधलेले असतात. आणि तो आपली बोट जशी हलविल त्याप्रमाणे त्या बाहुल्या काय करतात? नाचतात. आता ते सूत्रधार आहे, त्या सूत्रधाराने ठरवलं तर त्या बाहुल्यांच्या खेळातल्या किंवा कथेतल्या राजा राणीची भेट होते. काय म्हटलं, कळलं? त्या सूत्रधारानं जर आपली सूत्र बरोबर हलवली तर त्या पपेट शो मधल्या राजा राणीची भेट होते, नाहीतर होत नाही. त्याच्याकडे फक्त 10 बोटांनी 10 बाहुल्या असतात, त्याच्याकडे 84 लक्ष जीव योनीच्या सगळ्यांच्या दोऱ्या आहेत. तो जशा हलविल तशा आपण काय करतो? हलतो. पण आम्हाला वाटतं मी करतो. काय म्हटलं, कळलं? खरा करता मी नाही. कळसूत्र, एखादा सूत्रधार जसा कळसूत्री बाहुल्यांच्याकडून कर्म करून घेतो, तसा भगवंतच आपल्याकडून काय करून घेत असतो? कर्म करून घेत असतो. एवढी त्याची आठवण ठेवली तर काय होईल? मी करता आहे याचा अहंकार निघून जाईल. तुकोबांचा अभंग आहे प्रसिद्ध, चाले हे शरीर कोणाचे या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणू नये, वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, मग ती अहंता राहील कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं. खरं तर झाडाचं पान हलतं कशानं? वाऱ्यामुळं. पण भगवंत असं म्हणतात, मी वायू निर्माण केला आणि मी वायूत शिरलो, मी आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला, त्यानं जल म्हणजे पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. मग वाऱ्यानं हलतं म्हणजे कोणाच्या सत्तेनं हलतं? ईश्वराच्या सत्तेनं हलतं. मग इथं बसलेल्या सगळ्या बाहुल्या कोणाच्या सत्तेनं हलतात? त्याच्या सत्तेनं हलतात. मग मी करता म्हणणं याचा काय अर्थ आहे? काय नाही. मग कर्माचा अहंकार येतो, आणि मग कर्माच्या आश्रयानं जीव राहतो. म्हणून कर्मानं मोक्ष मिळत नाही, म्हणून कर्माचा आश्रय सुद्धा काय करू नये? घेऊ नये. कळलं? 3 आश्रय तपासून बघितले. एक शरीराचा आश्रय, दुसरा जडाचा आश्रय, तिसरा कर्माचा आश्रय. आता चौथा आहे जीवांचा आश्रय. जीवाचा म्हणजे काय? मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे सगळे जीव आहात. आता मी कोणाच्या आश्रयानं राहतो? मी माझ्या घरात एक 4 जीव आहेत, पत्नी आहे, आई आहे, मुलं आहेत, मुलगी आहे, यांच्या आश्रयाने मी राहतो. का? त्यांचा आधार मला काय वाटतो? समजा मला काही बरं वाईट झालं, दुखणं खुपणं आलं तर मला कोण आधाराला येईल? मुरगुडमधली माणसं येतील का? घरातली येतील? घरातली येतील. म्हणून मी घरच्यांना काय करतो? धरून राहतो.
समजा घरात माझी मुलं पुण्या मुंबईला असली, घरात आम्ही एकटा आणि किंवा दोघं असलो, तर मी जरा शेजाऱ्या पाजाऱ्यांना धरून राहतो का, बऱ्या वाईट प्रसंगाला कोण येईल, हाक मारला तर शेजारी येईल, म्हणून मला शेजारी असलेल्या जीवांचा काय होतो, आधार वाटतो. समजा शेजाऱ्यांशी जमत नसलं तर आमची पै पाहुणे आणि भावकी भरपूर आहे गावात, सगळीकडे पसरलेली, मग त्या भावकीचा आणि पै पाहुण्यांचा मला काय होतो, आधार वाटतो. मी त्यांच्या आश्रयानं काय होतो, राहतो. पण आता हे सगळे आश्रय जे मी सांगितले हे सगळे जीव आहेत. मी बोलणारा जीव आहे, तुम्ही ऐकणारे जीव आहात. सगळे ज्या ज्या नातेवाईकांचा आणि जीवांचा मी आश्रय घेतो ते सगळे काय आहेत, जीव आहेत. आणि मग जो जो जीव असतो तो सगळा प्रत्येक जीव जन्म मरण परंपरेत अडकलेला आहे. मग एक जन्म मरण परंपरेत अडकलेला जीव दुसऱ्या जीवाला शरण गेला तर तो त्याला काय देईल. तुम्ही सगळे जीव आहात, मी जीव आहे. मी तुम्हाला सगळ्यांना शरण आलो तर तुमच्याजवळ मला द्यायला काय आहे. तुम्ही सगळे जर मला शरण आलात तर माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काय आहे, कारण मी जीव आहे आणि तुम्ही सुद्धा काय आहे, जीव आहे. दोघंही जन्म मरण परंपरेत काय झालेले आहेत, अडकलेले आहेत. मग एक जन्म मरण परंपरेत अडकलेला दुसऱ्या जन्म मरण परंपरेत अडकलेला बाहेर सोडवू शकेल काय, नाही सोडवू शकणार. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याजवळ गेला तर काय देईल, काय म्हटलं कळलं. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला तर तो एकमेकाला काय देऊ शकतील का, नाही देऊ शकणार. आणि हे जे जीव आहेत या जीवांना माझं जन्म मरण दूर करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. डॉक्टर देव आहे का जीव आहे. तुम्ही ज्या ज्या दवाखान्यात जाता ते डॉक्टर देव आहेत का जीव आहेत, जीवच आहेत. समजा ते देव असते तर त्यांच्याकडून आपापलं आयुष्य वाढवून घेता आलं असतं की नाही, वशिला लावून जरा आणि 1-4 वर्ष वाढवा. पण जे डॉक्टर असतात त्यांना स्वतःचं आयुष्य सुद्धा वाढवता येत नाही, ते सुद्धा नियोजित प्रारब्धापेक्षा जास्त वेळ जगू शकत नाही. आणि समजा त्यांच्या हातात असतं तर त्याने आपल्या परिवारातल्या लोकांची आणि आपली स्वतःची आयुष्य वाढवून घेतली असती. पृथ्वीवर फक्त डॉक्टरच शिल्लक राहिले असते, पण राहिलेत का, नाही. म्हणजे डॉक्टर सुद्धा कोण आहेत, जीव आहेत. डॉक्टरांचं काम काय, या शरीराला होणाऱ्या वेदना दूर करायचं काम काय कोण करतात, डॉक्टर करतात. पण शरीराचं आयुष्य वाढवण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही. बरोबर. तुका म्हणे नाही सोडविता कोणी, एका चक्रपाणी वाचून या. एका भगवंताशिवाय आपल्याला जन्म मरण परंपरेतनं सोडवणारं कोणीही नाही. मैत्र झाला महाबळी, कामा नये अंतकाळी. आपण अगदी मोठा श्रीमंत मित्र जरी असला तरी तो आपली जन्म मरण परंपरा काय करू शकणार नाही, दूर करू शकणार नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात कथा आहे. भगवान श्रीकृष्णाने कालियाच्या डोहात कालियाला मारायसाठी उडी मारली. ही उडी मारल्यानंतर श्रीकृष्णाने उडी मारली, पण काठावरचे गोपाळ सगळे रडत रडत त्यांच्या घराला सांगायला गेले, बघा आम्ही सांगतो तिकडे चेंडू फळीन खेळताना चेंडू गेला आणि तो आणायला त्यांनी काय केली, उडी मारली. यातल्या काठावरच्या कुठल्याही गोपाळानं श्रीकृष्णाचं काय झालं हे बघायला उडी मारली नाही. मग आता जिथं भगवान श्रीकृष्णाला खरा मित्र मिळाला नाही तिथं तुम्हाला आम्हाला कसा मिळेल, मिळेल काय, नाही. म्हणून या अन्य जीवांच्या आश्रयानं सुद्धा काय करू नये, राहू नये. आता पुढचा आश्रय आहे अन्य देवदेवतांचा आश्रय. अन्य देवदेवतांचा आश्रय म्हणजे काय, आपण अनेक देव बघितले आजूबाजूला. गावाच्या बाहेर एक देव असतो, आत एक असतो, तिकटीवर एक असतो, शेतात एक असतो. अनेक देव आम्ही निर्माण केलेत. कोट्यावधी देवांची संख्या आहे. त्याबद्दल आम्हाला दोष सुद्धा देतात. हे हिंदूंच्या किती आहेत, अनेक देव आहेत. हे सगळे अनेक देव आपण कशातून निर्माण केले, आमच्या इच्छा पूर्ण करणारे सगळे देव तयार केले. पण हे जे देव आहेत, हे देव जे आम्ही तयार केलेले आहेत ते आपल्या ताकदीच्या बाहेरचं काही देत नाहीत. विचारसागर नावाच्या ग्रंथात एक कथा आली. कथा अशी, एक शीतला देवीचा भक्त होता. शीतला देवी माहिती असेल सगळ्या. शीतला देवी ही देवी गाढवावर बसलेली आहे. गाढवावर बसलेली आहे देवीची माझ्यासारख्या एका भक्तानं 12 वर्ष उपासना केली. 12 वर्षांनी उपासना केल्यानंतर ठरल्याप्रमाणे कथा जशी असते तशी देवी प्रसन्न झाली आणि 12 वर्षांनी माझ्यासारख्या भक्ताला म्हणाली, तुला काय पाहिजे ते माग. भक्त तयारीतच होता, कशाच्या, मागण्याच्या. आम्ही सगळे भक्त तसेच आहोत. देव मला काहीतरी माग म्हणेल केव्हा आणि मी मागेन केव्हा. आता गेल्या गणेश चतुर्थीत आम्ही 21 नारळाचं तोरण बांधलं होतं. कशासाठी, 42 मागण्यांची लिस्ट होती, नारळाला 2. गणपतीकडे काय काय मागायचं ह्याची तयारी करूनच तोरण बांधलं होतं 21 नारळाचं. बरोबर, जे मागण्या असतात. मग तो भक्त तयारच होता. तो म्हणाला काय पाहिजे तुला, भक्ताला विचारलं. भक्त म्हणाला, ही गोष्ट ज्या काळात घडली त्या काळात ज्याच्या दारात अरबी घोडा असेल त्याला श्रीमंत मानला जायचं. आता जशा मोठमोठ्या महागड्या गाड्या ज्याच्या दारात आहेत त्यांना श्रीमंत मानतात.
तसं ही गोष्ट ज्या काळात घडली त्या काळात ज्याच्या दारात अरबी घोडा असेल तो श्रीमंत मानला जायचा. मग भक्ताची इच्छा होती, भक्तानं देवीला सांगितलं तुला जर द्यायचं असेल तर मला एक अरबी घोडा दे. भक्ताची मागणी ऐकून देवीनं आपल्या कपाळावर हात मारून घेतला. देवी म्हणाली तुला अरबी घोडा द्यायची ताकद माझ्याजवळ असती तर मी गाढव कशाला घेतलं असतं. याचा अर्थ काय होतो की आपण तयार केलेले जे लहान सहान देवांची निर्मिती आहे हे देव आपल्या ताकदीच्या बाहेरचं काही देऊ शकत नाही. मगापासून मी 3 वचनं सांगितली संतांची. अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीन तिन्ही लोक असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज कोणाचे भक्त आहेत? विठ्ठलाचे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची असं म्हणणारे तुकाराम महाराज कोणाचे भक्त आहेत? विठ्ठलाचे. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले असं म्हणणारे नाथ महाराज कोणाचे भक्त आहेत? विठ्ठलाचे. आणि मी भक्त आहे म्हसोबाचा. आता असं जर असेल तर त्या म्हसोबाकडं मला आनंदाचे डोही आनंद तरंग हा अनुभव देण्याचं सामर्थ्य आहे काय? नाही. म्हणून अशा देवदेवतांच्या अन्य देवदेवतांच्या आश्रयाने काय करू नये? राहू नये. आता मगापासून 5 आश्रय तपासून बघितले. परत एकदा आठवण सांगतो. एक देहाचा आश्रय, दुसरा जडाचा आश्रय, तिसरा कर्माचा आश्रय, चौथा जीवांचा आश्रय आणि 5वा अन्य देवदेवतांचा आश्रय. आता एका बाजूला हे 5 आश्रय आहेत आणि एका बाजूला भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान राम आहेत किंवा भगवान पांडुरंग आहेत. आता हे 5 आश्रय सोडून मग भगवंताचा आश्रय घ्यावा का अगोदर भगवंताचा आश्रय घेऊन नंतर हे 5 सोडावेत? प्रश्न ऐकून घ्या. प्रश्न कळला? 5 आश्रय आता तपासून बघितले मगापासून. हे सगळे बेभरवशाचे आहेत हे आपल्याला सगळ्यांना कळलं. मग हे 5 आश्रय अगोदर सोडूया आणि मग भगवंताचा आश्रय घेऊया का अगोदर भगवंताचा आश्रय घेऊया आणि मग हे 5 सोडूया? सांगा की काहीतरी. अगोदर काय करायला पाहिजे? अगोदर भगवंताचा आश्रय घ्यायला पाहिजे. मग आता माझ्या सकट इथं बसलेल्याने कुणाचा घेतला? मी माझं पहिल्यांदाच सांगितलं. मी सुद्धा अजून काही 100% घेतलेला नाही. आता तुमच्यापैकी कुणी अगोदर भगवंताचा आश्रय घेतलाय त्याला माझा नमस्कार आहे. पण समजा आपण कुणीतरी एखादा असेल त्यांना वगळून बाकीच्या सगळ्यांनी अगोदर कुणाचा आश्रय घ्यायला पाहिजे? भगवंताचा. पण आपण अगोदर कोणाचा घेतलाय? ह्या 5 समजा प्रवचन ऐकून तुम्ही ह्या 5 आश्रयांचा लगेच आता घरात गेल्याबरोबर त्याग केला तर उद्यापासून जेवायला मिळणार नाही. काही कळलं? कारण शेतात कष्ट करायचे असतील, काम करायचं असेल, नोकरी करायची असेल तर शरीराची गरज आहे. देहाचा आश्रय गरजेचा आहे. भाजी भाकरी खायची असेल तर त्याची गरज आहे. भाजी भाकरीसाठी लागणारं अन्नपदार्थ आणायला पैसे लागतात म्हणून पैशाची गरज आहे. आणि भाजी भाकरी तयार करायला आई नावाचा चेतन करता घरात असावा लागतो. म्हणजे हे 5ही आश्रय माझं रोजचं जीवन जगण्यासाठी उपयोगाचे आहेत. त्यामुळं ते अगोदर सोडायचे नाहीत. अगोदर कोणाचा आश्रय घ्यायचा? भगवंताचा आश्रय अगोदर घ्यायचा. आणि हळूहळू हे 5 गरज संपतील तसे काय करायचे? सांगू नका हा घरात जाऊन असं. ह्या कानाचं ह्या कानाला कळू द्यायचं नाही. काय कळू द्यायचं नाही? मी तुमचा आश्रय आता सोडलाय असं कुणाला सांगायचं नाही. हे फक्त आपल्यात ठेवायचं. अगोदर भगवंताचा आश्रय घ्यायचा आणि हे 5 हळूहळू काय करायचे? सोडून द्यायचे. आणि असं मी म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे एर ते माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नहे. देव आणि सुख यांच्यात काही फरक नाही. देव म्हणजेच सुख, सुख म्हणजेच देव. जरी तुम्ही देव नाकारला तरी सुखाला नाकारणारे कोण आहेत? हात वर करा. समजा आपण यातले कोणीतरी म्हणू की मी काही देव बिव मानत नाही, पण तुम्ही सुख तरी मानता का नाही? असा पृथ्वीवर कोण जीव आहे का तो असं म्हणतो की मला सुख नको? असं नाही. सगळ्यांना सुख हवंय. म्हणजे पर्यायानं कोण हवाय? देवच हवाय. मग आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. एका देवाला आपलंसं करून घ्यावं पहिल्यांदा. अगोदर देवाला आपलंसं करून घ्यावं आणि मग हे आश्रय क्रमाक्रमानं त्यांची गरज संपेल तसं सोडून द्यावं. आपण व्यवहारात सुद्धा असं करतो की गरज सरो वैद्य मरो. माणसं सुद्धा कामापुरती वापरून घेतली जातात. त्यातल्या त्यात ते राजकारण तर जास्तच असतं त्याच्यात. तिथं सुद्धा आपल्या कामापुरती माणसं वापरली जातात आणि नंतर काय केली जातात? सोडून दिली जातात. साधं तुमच्या परिचयाचं उदाहरण सांगतो. पोहे करता सगळेजण. पोहे घरात केले जातात. त्या पोह्यात कढीपत्ता असतो. कढीपत्ता किती जण खातात? नाही. काय करायचं असतं? कढीपत्ता हळूच बाजूला काढून ठेवायचा असतो आणि पोहे तेवढे काय करायचे असतात? खायचे असतात. काय आणि काय फोडून सांगायला पाहिजे आता? तसा ह्या बाकीच्या आश्रयांचा कढीपत्ता करून टाकायचा.
जे गरज हळूहळू काम झालं की ते काय करायचे, सोडून द्यायचे. आता सप्ताह तुमचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. सकाळी पारायण झालं की चहा नाश्ता दिला जातो. त्यावेळी कप चहा द्यायला कप वापरतात. ते कागदी कप आहे, त्याला एक इंग्रजी नाव आहे, यूज अँड थ्रो. म्हणजे काय, एकदा चहा पिण्यापुरता वापरा, चहा पिण्याचं काम झालं की काय करा, टाकून द्या. हे 5 आश्रय सुद्धा काय करायचे, तसेच टाकून द्यायचे आणि मुख्य आश्रय तेवढा घ्यायचा. आपुला तो एक देव करून घ्यावा. एक कथा सांगतो. मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडली. एक सम्राट होता. 60-65 वर्षाचं त्याचं आयुष्य झालं आणि 60-65 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर त्याला असं वाटलं की हे सगळं वैभव आहे पण याच्यात काय सुख समाधान नाही. त्यामुळे मी हे सगळं सोडतो आणि ईश्वराचं चिंतन करायला जातो. मग ईश्वराचं चिंतन करायला जंगलात जाऊन त्यानं वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं असं ठरवलं. तो जंगलात जायला निघाला, पण प्रधान होता माझ्यासारखा हुशार. तो म्हणाला, महाराज एवढं सगळं वैभव मिळवलेलं सोडून कसं काय जाता तुम्ही, काय करा, तुम्हाला नको आहे पण टाकून जाऊ नका, ज्यांना कुणाला उपयोग आहे त्यांना काय करूया, देऊन टाकूया. मग राजवाड्यातली सगळी सुखाची साधनं होती ती राजवाड्याच्या बाहेर पटांगणात मांडली. टीव्ही, सोफा सेट, जे जे काय आपल्या घरात सुखाची साधनं आहेत तुमच्या माझ्या, ती सगळी त्यांना राजवाड्याच्या बाहेर मांडली आणि पंचक्रोशीतल्या लोकांना दौंडी दिली की राजवाड्याच्या बाहेर आपल्या संसाराला उपयोगी काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या ज्याला पाहिजे त्यांनी काय कराव्या, येऊन घेऊन जाव्या. जो तो घेण्याचा नियम कसा, ज्याला पाहिजे ते त्यानं यावं, ज्या वस्तूला हात लावेल ती त्याच्या मालकीचे, काही पैसे नाहीत, देणं घेणं काही नाही. सेलमध्ये एका सालीवर 2 साड्या फ्री असल्या तर गर्दी असते, तिथं तर सगळं फुकट होतं. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर काय झाले, गर्दी सुरू झाली. सकाळी सूर्योदयाबरोबर एक 60-65 वर्षाची आजीबाई सुद्धा आली, पण तिनं दिवसभर कशाला हात लावला नाही. समोर ज्या वस्तू मांडून ठेवल्या होत्या तिथं तो सम्राट जो आहे तो सुद्धा खुर्ची टाकून बसला होता. दिवसभर त्याचं लक्ष गेलं त्या म्हातारीकडं की हिनं दिवसभर फिरायला लागली इकडे तिकडे, पण कशाला हात लावलेला नाही. आलेल्यातल्या बऱ्याचशा लोकांनी एक एक वस्तू घेऊन गेल्या होत्या. मग संध्याकाळी 4-5चा सुमार आला, दिवस मावळायची वेळ आली, तेव्हा सम्राट त्या म्हातारीला म्हणाला की हे बघ, तू सकाळी आलीस पण अजून कशालाच हात लावला नाहीस, यातलं काय पाहिजे तर तुला घेऊन जा. ती पटकन पुढे आली आणि तिने सम्राटालाच हात लावला, कारण त्या वस्तूंच्या मध्ये तो पण बसला होता बघित. आता ह्याचा काही चुकीचा अर्थ घेऊ नका. ती म्हणाली, ह्या बाकीच्या सगळ्या सुखाच्या ज्या वस्तू आहेत, या बाकीच्या लोकांनी जी एक एक टीव्ही नेला, सोफा सेट नेला, आणखी काय नेलं, हा सुखाचा एक एक तुकडा लोक घेऊन गेले, पण एवढं सगळं सुखाचं ऐश्वर, एवढं सगळं साम्राज्य मिळवण्याची ताकद ज्याच्या जवळ आहे त्यालाच मी आपलासा केला. म्हणजे हे सगळं कुणी मिळवल्यासारखं झालं. काय कळली गोष्ट? बाकीच्या लोकांनी सुखाचा एक एक साधन नेलं, एक एक तुकडा नेला, सुखाचा एक एक तुकडा नेला, पण एवढं सगळं सुख मिळवण्याचं, हे सुखसोयी मिळवण्याचं किंवा एवढं सगळं ऐश्वर्य मिळवण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्यालाच मी काय केला, आपलासा केला. आपुला तो एक देव करून घ्यावा. एवढं सगळं हे सामर्थ्य ज्याच्या जवळ आहे त्याला आपलासा केला की हे सगळं काय झालं, मला मिळाल्यासारखं. म्हणून अगोदर आश्रय कुणाचा घ्यावा, परमात्म्याचा आश्रय अगोदर घ्यावा. नाथ महाराजांचा एक अभंग आहे हरिपाठातला, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. स्त्रीसाठी पती ही त्याची एकनिष्ठ राहण्याची महत्वाची गोष्ट असते, तसं साधकांसाठी, वारकऱ्यांसाठी, भक्तांसाठी कोण प्रमाण आहे, पांडुरंग. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आगर म्हणजे खान, सर्व सुखाची खान कोण आहे, पांडुरंग आहे. म्हणून त्या पांडुरंगालाच, त्या परमात्म्यालाच काय करावा, आपलासा करा. म्हणून मग त्याला जर आपलासा करायचा असेल तर त्याला काय झालं पाहिजे, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारेन मी जन्म मरण. खरं तर जन्म मरण हे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय जात नाही. जन्म मरणाची परंपरा कधी दूर होते, ब्रह्मज्ञान झाल्यावर. पण ब्रह्मज्ञान कशाने होतं, जर मी ईश्वराला शरण गेलो तर ईश्वराच्या कृपेनं मला ज्ञान होतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. मी त्याला अनन्य भावानं शरण गेलो, हे बाकीचे सगळे आश्रय सोडून मी त्याच्याच आश्रयाला राहिलो, त्याच्या आश्रयाला गेलो तर तो प्रसन्न होतो. आणि भगवंत प्रसन्न होऊन मला काय देतो, ददामी बुद्धियोगम. मी माझ्या भक्ताला बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे ज्ञान देतो, आणि त्या ज्ञानाने काय मिळतो, मोक्ष मिळतो. आणि त्यासाठी म्हणून काय करावं, भगवंताला अनन्य भावानं शरण जावं. कसं शरण जावं, ज्ञानदेवांचे एक 18व्या अध्यायात ओवी आहे, आपुलेनी भेदेविन माझे जाणे जो एकपण
तयाचे नाव शरण मजे येणेगा. मला शरण येणं म्हणजे काय, मी आणि तो याच्यातला भेद मावळून जाणं. लाकूड अग्नीला शरण जातं म्हणजे काय, लाकूड अग्नीला शरण जातं म्हणजे लाकडाचा आणि अग्नीचा संबंध येतो तेव्हा लाकूड वेगळेपणानं शिल्लक राहत नाही. आमच्याकडच्या सगळ्या नद्या समुद्राला शरण जातात म्हणजे काय, एकदा त्या समुद्रात मिळाल्या की आमची दूधगंगा आणि वेदगंगा म्हणून समुद्रातून बाजूला काढता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्याचा मणी सोन्याला शरण जातो. किंवा आणखी एक शास्त्रीय उदाहरण दिले त्यांनी, घटाकाश महाकाशाला काय होतं, शरण जातं. घटातलं आकाश महाआकाशाला काय होतं, शरण जातं. म्हणजे किंवा असं म्हणू, तुम्हाला माहितीतलं उदाहरण, मीठ पाण्याला शरण जातं म्हणजे काय होतं, मीठ एकदा पाण्यात विरघळून गेलं, त्याच्यातलं परिलुप्त होऊन गेलं की ते वेगळेपणानं शिल्लक राहत नाही. शरण जाणं म्हणजे काय, असं त्या भगवंताशी एकरूप होणं. आणि त्याच्याशी एकरूप होण्याचं साधन काय, त्याचं नाम. या सर्व आश्रयांचा विचाराने त्याग करणं, हे सर्व आश्रय बेभरवशाचे आहेत हे समजून घेऊन त्यात हळूहळू त्यांची गरज संपेल तसं त्यांना काय करणं, बाजूला सारणं आणि एका भगवंताचा आश्रय घेणं. द्रौपदीनं वस्त्रहरणाच्या वेळी कोणाचा आश्रय घेतला, भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला. सगळे मोठे मोठे लोक होते पण तिच्यावर आलेला हा दुर्दैवी प्रसंग कोणीही दूर केला नाही. कोणी दूर केला, भगवान श्रीकृष्णाने केला. कौरव पांडव महाभारत युद्ध झालं. महाभारतात युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला. का झाला, त्यांच्या बाजूला कोण होतं, भगवान श्रीकृष्ण होते. कारण दुर्योधन आणि अर्जुन दोघंही श्रीकृष्णांच्याकडे गेले. तुम्हाला काय पाहिजे, दुर्योधनानं मागितले 18 अक्षयिणी सैन्य आणि अर्जुनानं काय मागितलं, श्रीकृष्ण. तेही म्हणाले मी हातात शस्त्र धरणार नाही. अशा निशस्त्र श्रीकृष्णाला आपल्या बाजूला घेतलं आणि त्यामुळे पांडवांना काय झाला, विजय मिळाला. म्हणजे त्यांनी आश्रय कोणाचा घेतला, भगवान श्रीकृष्णाचा. तर एवढं सगळं सांगितल्यावर एक निर्णय आपला व्हायला पाहिजे, आपणही सगळ्यांनी कुणाचा आश्रय घ्यायला पाहिजे, पांडुरंगाचा. आणि असा त्याचा आश्रय घेतला तर काय होईल, सुखरूपतेचा आनंदरूपतेचा अनुभव आपणा सर्वांना येईल. अशी शरणागती आपणा सर्वांच्या अंतःकरणात निर्माण व्हावी अशी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद.